नमस्कार मित्रांनो, आंतरराष्ट्रीय राजकारणात महिलांचा सहभाग हा फार कमी प्रमाणात आहे, अगदी नगण्य आहे। आणि पंतप्रधान पदाबद्दल जर बोलायचं झालं तर सरीमाओ बंदारके श्रीलंकेच्या ज्या पंतप्रधान होत्या त्या जगातल्या पहिल्या महिला पंतप्रधान मानल्या जातात। त्याच्यानंतर इंदिरा गांधी ज्या आहेत त्या जगातल्या दुसऱ्या महिला पंतप्रधान मानल्या जातात आणि त्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या। पण या दोन्ही पंतप्रधानांच्या बाबतीत जर एक गोष्ट लक्षात घेतली तर त्यांना त्यांच्या घराण्याचा इतिहास होता किंवा त्यांचे वडील राजकारणात होते, त्यामुळे त्यांना राजकारणाचं बाळगडू मिळालं होतं। मात्र आपण आज ज्या पंतप्रधानांबद्दल जाणून घेणार आहोत किंवा ज्या पुस्तकाबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत त्यांना पंतप्रधान पदाचा कुठलाही इतिहास नव्हता। अतिशय शून्यातनं सुरुवात करून त्या पंतप्रधान पदापर्यंत पोहोचल्या होत्या आणि त्या व्यक्तीचं नाव आहे किंवा त्या पुस्तकाचं नाव आहे गोल्डा, एक अशांत वादळ। या पुस्तकाच्या लेखिका ज्या आहेत त्या आहेत वीणा गवाणकर। वीणाजींनी गोल्डांचा इतिहास जो आहे तो वाचला आणि त्यांच्या व्यक्तिमत्वापासून त्या इतक्या प्रभावित झाल्या की राजकीय व्यक्तींबद्दल लिहायचं नाही असा त्यांनी जो नियम स्वतःबद्दल ठरवला होता तो त्यांनी स्वतःच बाजूला ठेवला आणि गोल्डनवरती हे पुस्तक लिहायचं ठरवलं। या पुस्तकाची प्रस्तावना जी आहे ती सुद्धा एका छान लेखकांनी लिहिलेली आहे, त्यांचं नाव आहे गिरीश कुबेर। गिरीश कुबेर हे स्वतः अतिशय चांगले लेखक आहेत आणि ते लोकसत्ताचे संपादक आहेत। राजकारणात ज्या व्यक्ती आहेत त्यांनी व्यवस्थित अगदी नक्की न चुकता वाचावं असं हे पुस्तक आहे। गोल्डांचा जन्म हा रशियामध्ये झाला, आता ती जागा जी आहे ती युक्रेनमध्ये आहे। त्यांची आर्थिक परिस्थिती ही फार हालाकीची होती, अतिशय नाजूक होती। त्यांचे वडील हे सुतारकाम करायचे आणि त्या सुतारकामातनं फारसे पैसे मिळत नव्हते किंवा फारसा जम बसत नव्हता, म्हणून त्यांनी रशियातनं अमेरिकेत जायचं ठरवलं। आधी गोल्डांचे वडील एकटेच अमेरिकेत गेले, तिथं त्यांनी थोडासा जम बसवला, स्थिर स्थावर झाले आणि मग त्यांनी त्यांच्या परिवारालाही बोलवून घेतलं। गोल्डा ज्यावेळेस अमेरिकेत आल्या त्यावेळेस त्यांच्या कानावर चळवळी किंवा मोर्चे किंवा आपल्याला एक वेगळी जमीन पाहिजे, आपल्याला स्वतःसाठी एक वेगळा देश पाहिजे अशा चर्चा त्यांच्या कानावर पडू लागल्या। हळूहळू त्यांच्या लक्षात येऊ लागलं की त्यांचे जे धर्मबांधव इतर देशांमध्ये आहेत त्यांना हक्काची असा देश नाहीये आणि आपल्याला एक स्वतःचा देश पाहिजे ही भावना त्यांच्या मनामध्ये मूळ धरू लागली। त्या अशा चळवळींच्या किंवा अशा ज्या संघटना होत्या त्यांच्या सदस्य झाल्या। हळूहळू त्यांनी त्यात पुढाकार घ्यायचं ठरवलं, त्या स्वतः मोर्चे काढू लागल्या आणि इतर जे त्यांचे बांधव अमेरिकेत होते त्यांच्या मनात ती भावना जागृत करायला लागल्या की आपण स्वतःसाठी आपल्या देशासाठी काहीतरी केलं पाहिजे। अनेक देशातनं त्यांचे बांधव विखुरलेले होते आणि त्यांना लक्षात येत होतं की आपल्याला जी जाणीव झाली आहे ती इतरांनाही करून देणं गरजेचं आहे। मग ते अमेरिकेत फिरल्या, त्यांनी निधी गोळा करायला सुरुवात केली। निधी गोळा करता करता त्यांच्या असं लक्षात आलं की फक्त अमेरिकेत राहून कदाचित हे यश मिळवता येणार नाही। मग त्यांनी अमेरिकेतनं पॅलेस्टाईनला जायचं ठरवलं। जवळपास 6 आठवडे प्रवास केल्यानंतर त्या पॅलेस्टाईनला जाऊन पोहोचल्या। तिथली परिस्थिती अतिशय वाईट होती। तो भाग अतिशय वाळवंटी आहे, पाण्याची सोय नाही, शेतजमीन चांगली नाही। तिथं जे आधीचे लोक राहत होते ते अतिशय बिकट अवस्थेत कष्टात जीवन जगत होते। त्यांना नेमकं किती कष्ट करावं लागणार आहे ह्याची गोल्डाजींना अगदी पहिल्या दिवशी कल्पना आली। त्यांनी मग त्यांच्या तिथं जे लोक होते त्यांच्याबरोबर देश उभारणीसाठी प्रयत्न करायला सुरुवात केली। त्यांनी अगदी कुक्कुटपालनाचे सुद्धा धडे गिरवले आणि तिथं जे काही कोंबड्यांचं पालन करणारे जे काही संघटना होत्या किंवा जे काही कंपन्या होत्या तिथं त्यांनी जास्त उत्पादन घ्यायसाठी प्रयत्न सुरू केले। त्याच्यानंतर पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली। मग त्यांनी सगळ्या लोकांना जागृत करायचा प्रयत्न केला की आपल्याला स्वतःचा देश नाहीये, त्याच्यासाठी निधी गोळा करायला सुरुवात केली। पण त्याला हवं तसं यश मिळत नव्हतं। अमेरिकेतनं जो निधी येत होता तो तसा कमी होता, तोकडा होता, त्याच्यावर त्यांना राष्ट्र उभारणीसाठी तो पुरेसा नव्हता। त्यांनी शेती करायला सुरुवात केली किंवा घर उभारणीला सुरुवात केली। इतर देशातनं जे लोक येत होते ते निर्धन होते, त्यांच्याकडं स्वतःचं घर नव्हतं आणि नोकऱ्याही नव्हत्या। त्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली। त्यांचे जे राजकीय गुरु होते डेव्हिड गुरियन
हे नंतर इस्रायलचे पहिले पंतप्रधान झाले. ते सुद्धा जीव ओतून काम करत होते आणि लोकांना जागृत करायचा प्रयत्न करत होते. त्याच्यानंतरच हळूहळू दुसऱ्या महायुद्धाला ज्यावेळेस सुरुवात झाली आणि जर्मनीमध्ये हिटलरनी ज्या छळछावण्या उभे केल्या होत्या किंवा गॅस चेंबर जे सुरू केले होते, त्याच्यातनं लाखो लोकांची आहुती पडू लागली. आणि त्याच्यानंतर मात्र अनेक लोकांना जाग आली आणि त्यांच्या लक्षात आलं की नक्कीच आपण आपल्या देशासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मग त्यांच्या मदतीसाठी ओघ जो आहे तो मोठ्या प्रमाणात सुरू झाला. साधारण 4-4.5 वर्षानंतर दुसरं महायुद्ध थांबलं. जर्मनीने हार पत्करली, हिटलरने आत्महत्या केली. मात्र आनंद साजरा करावा अशी काही परिस्थिती गोल्डनसाठी नव्हती आणि डेव्हिड गुरियन यांच्यासाठी नव्हती. कारण जवळपास 60 लाख त्यांचे जे धर्मबांधव होते हे छळछावण्यामधून किंवा जे गॅस चेंबर होते त्याच्यातनं मारले गेले होते, त्यांची हत्या झाली होती. आणि जे काही पाठीमागे उरले होते त्यांची स्थिती अतिशय बिकट होती, अतिशय वाईट होती. त्यांना घर नव्हतं, निर्वासित होते, नोकऱ्या नव्हत्या, पैसे नव्हते. आणि असे हे निर्वासितांचे लोंढे हे इस्रायलमध्ये येऊन दाखल होऊ लागले. त्यावेळेस पॅलेस्टाईन हा पूर्ण होता. त्यावेळेस इस्रायल हे नाव ठरवलेलंही नव्हतं. ती पॅलेस्टाईन जी जागा होती ती खरं तर ब्रिटिशांची वसाहत होती. तिथं ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि डेव्हिड गुरियन किंवा गोल्डा किंवा इतर जे त्या तत्कालीन नेते होते हे ब्रिटिशांना सांगत होते की आम्हाला आमचा एक भाग करून द्या, आम्हाला आमची वसाहत जी आहे, तुमची जी वसाहत आहे त्यातून आम्हाला आमचा देश बनवायची जागा द्या. ब्रिटिश मात्र या मागणीला काही तयार होत नव्हते. आणि जे तिथले जे स्थानिक होते त्यांचे अरबांशी वाद होऊ लागले किंवा जागेवरनं त्यांच्या तंटे झडू लागले. हळूहळू डेव्हिड यांच्या लक्षात आलं की ब्रिटिश कदाचित आपली मागणी मान्य करणार नाही, आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. आणि असं म्हणून साधारण मे 1948च्या दरम्यान डेव्हिड गुरियन आणि इतर 12 सदस्यांनी इस्रायल म्हणून स्वतःचं राष्ट्र घोषित केलं. 13 जणांनी याच्यावरती स्वाक्षऱ्या केल्या आणि आपला देश स्वतंत्र देश जाहीर केला. ह्याच्यात गोल्डा ह्या एकमेव महिला होत्या आणि त्यांनी तो इस्रायल देश म्हणून स्वतःचा देश जाहीर केला आणि जगाला सांगितलं की आजपासून आम्ही स्वतंत्र आहोत. त्याच्यानंतर इतर जी शेजारी राष्ट्र होती त्यांनी त्याच्यावर आक्रमणाचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत अमेरिकेने त्यांना पाठिंबा जाहीर केलेला होता आणि अमेरिकेतनं मदतीचा ओघ सुरू झालेला होता. मग इतर देशातनं जे बांधव त्यांचे देश इस्रायलमध्ये येत होते त्यांच्यासाठी घरं उभा करणं, नोकऱ्यांची तजवीज करणं, अन्नाची सोय करणं ह्याच्यासाठी गोल्डांनी दिवस रात्र केला. कधीही त्या म्हणजे त्यांच्या दार कोणी ठोठावू शकत होतं आणि मदतीसाठी त्या कायम तत्पर असायच्या. ज्यावेळेस डेव्हिड गुरियन हे पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यांच्या मंत्रिमंडळात त्यांना श्रम विभाग किंवा श्रम मंत्रालय त्यांना आधी दिलं गेलं, नंतर परराष्ट्र मंत्रालय त्यांच्याकडे दिलं गेलं. गोल्डांनी दोन्ही मंत्रालय अतिशय सक्षम पद्धतीनं चालवली आणि जी काही मदत त्यांच्या बांधवांना करता येईल ते त्या करत होत्या. त्याच्यानंतर त्या 70 ओलांडल्यानंतर त्या इस्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. त्या काळात सुद्धा त्यांच्यावरती हल्ले झाले. त्या 6 डेज वॉर म्हणून जो आहे तो त्यांच्या काळात झाला. मात्र त्या दोन्हीला त्या अतिशय व्यवस्थित तोंड दिलं त्यांनी. नासिर जे होते त्यांनी सुएझ कॅनॉल ताब्यात घ्यायचा प्रयत्न केला आणि इस्रायलची जी जहाजं त्यातनं ये जा करायची त्याच्यावर बंदी घालायचा प्रयत्न केला. हा कालवा वाहतूक चालू राहणं इस्रायलसाठी खूप महत्वाचं होतं, कारण कच्च्या तेलाची आयात जी होती ती त्यातनंच होत होती. तो जर कालवा बंद पडला असता तर अनेक मोठ्या संकटांना इस्रायलला समोर जावं लागलं असतं. मात्र गोल्डा ज्या आहेत त्या अतिशय खंबीरपणे या सगळ्या परिस्थितीला तोंड देत उभं राहिल्या आणि त्यांनी ते राष्ट्र आपलं उभं केलं, स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं केलं. स्वतःची 70 ओलांडल्यानंतर त्या पंतप्रधान झाल्या होत्या. कॉफी आणि सिगरेटचं खूप त्यांना सवय होती, त्यामुळंच वार्धक्याकडे त्या लवकर झुकल्या आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला. अशा ह्या गोल्डा कणखर आणि स्वतःच्या राष्ट्रासाठी अतिशय खंबीरपणे उभ्या राहिल्या. हे पुस्तक गोल्डांचं जे चरित्र आहे हे सांगणारं पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंट्समध्ये कळवा. तसंच तुम्ही जर चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर तो नक्की करा. धन्यवाद.